स्तोत्र संहिता अध्याय 60 मुख्य गवयासाठी शूशन एदूत साक्षीचे भूकमल ह्या चालीवर शिक्षणासाठी गावयाचे मिक्ताम नावाचे दाविदाचे स्तोत्र। तो अराम नहराईम व अराम सोबा यांच्याशी लढाई करीत असता यवाबाने परत जाऊन क्षाराच्या खोऱ्यात अदोमातले 12,000 पुरुष मारिले तेव्हा रचिलेले। हे देवा, तू आमचा त्याग केला आहे, आमची दाणादाण केली आहे, तू कोपायमान झाला आहेस। तू आम्हास पूर्वस्थितीवर आण। तू भूमी कंपित केली आहे, ती विदारिली आहे, तिची भगदाडे भरून काढ, कारण ती डळमळत आहे। तू आपल्या लोकास कठीण प्रसंग दाखविला आहे। तू आम्हाला जणू काय झोकांड्या खावयास लावणारा द्राक्षारस पाजिला आहे। तुझे भय बाळगणाऱ्यास तू ध्वज दिला आहे, अशासाठी की तो त्यांनी सत्याकरिता फडकवावा। तुझ्या प्रियजनांनी मुक्त व्हावे म्हणून तू आपल्या उजव्या हाताने त्यांचे तारण कर आणि आमचे ऐक। देव आपल्या पवित्रतेला अनुसरून म्हणाला, मी उल्लासेन, मी शखेम विभागीन व सुक्कोथाचे खोरे मोजून देईन। गिलाद माझा आहे व मनश्शे माझा आहे, एफ्राईम माझे शिरस्त्राण आहे, यहुदा माझे राजवेत्र आहे, मवाब माझे स्नानाचे गंगाळ आहे। अदोमावर मी आपले पायतण फेकीन। हे पलेशेथा, माझ्यामुळे तू आरोळी मार। मला तटबंदीच्या नगरात कोण घेऊन जाईल? अदोमात मला कोण नेईल? हे देवा, तू आमचा त्याग केला ना? हे देवा, तू आमच्या सैन्याबरोबर चालत नाहीस। शत्रूपासून तू आमची सुटका कर, कारण मनुष्याचे सहाय्य केवळ व्यर्थ आहे। देवाच्या सहाय्याने आम्ही पराक्रम करू, तोच आमच्या शत्रूस तुडवून टाकील।